म्हणजे यांना असं वाटतं किती शांत बाळ आहे आपलं, असं होतं. शांत नाही. दक्ष बाबू का बरं सगळेजण विचारते तुम्हाला का बरं, मग आता तर तुम्ही आले व्हिडिओत. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी शुभांगी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन मस्त अशी सुरुवात झालेली. आम्हाला काही असो नसो फक्त खायला लागतं, तोंडात बोट. हा, आम्हाला फक्त तेवढंच येतं आता. तर आज मुहूर्त आलाय ब्लॉग बनवायला आणि कामच चालू आहे माझं आता सुद्धा. पण म्हटलं उद्या करून मला नाही माहित मी कधी ब्लॉग शूट करीन, त्यामुळे चला म्हटलं आज तरी सुरुवात करूया, उद्या करूया. असं करता करता होऊन जातं. प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्ही माझं एकच ऐकलं असेल की आता मी डेली ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे ना. आता मी 4-5 दिवसातून ब्लॉग करेन. माझ्याच्याने काही होतच नाही, बेबी छोटे आता व्यवस्थित मान वगैरे पकडायला लागले, त्यामुळे म्हटलं आता इथून पुढे ब्लॉग स्टार्ट करूया. कारण की जरी तो रडायला वगैरे लागला किंवा काय व्यवस्थित त्याला नीट करायचं असेल तर मग आता शौर्यला व्यवस्थित करता येतं. पहिलं मान वगैरे पकडत नव्हतं, मग हातातली कामं सोडून त्याला घ्यावं लागायचं. आणि त्यामुळं तसे आपण मिनी ब्लॉगमध्ये आपण कनेक्ट राहायचंच. पण तरी सुद्धा बाबू हे बाबू इथे खाली मेथीची भाजी आहे आणि मी मेथीची भाजी निसत होते आणि उडून ठेवत होते, तर त्याच्यामुळे त्याचं चालले बघायचं नेमकं ही काय करते आई. तर असं आहे, ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आणि घरामध्ये अशी मस्त गोष्ट घेतली, तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये पाहिलेलीच आहे. बेड घेतलाय, सोबतच एक मॅट्रेस पण घेतली आम्ही. तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा. आज काय काय गोष्टी होतात मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि पाहिला आज फुल डेचा ब्लॉग मी शूट घेण्याचा प्रयत्न करते. म्हणजे अजून काय फिक्स नाही, पण पाहू जर झाला तर. कामं बाकीची जी होती तो शौर्य स्कूलमधून पण आलाय आणि अजून मला बाकीचे कामं करायचे राहिले. त्याचा फक्त टिफिन झाला होता, नाश्ता वगैरे झाला आमचा. मला अजून भाजी निवडायची, मग भाजी बनवायची, भाकरी बनवायच्या. त्याच्यासाठी सकाळी झालं रेडी. डबल स्वयंपाक करावा लागतो आईला किती काम असतं. आणि हे माझं कोकरू काम करू देत नाही मला कधी कधी, आणि कधी कधी इतकं गुणी बाळावानी काम करू देतं, कधी कधी अजिबात काम करू देत नाही. तुम्हाला तर माहितच आहे माझी डिलिव्हरी आता 3 ते 4 महिन्यांपूर्वी झाली आणि दुसऱ्या डिलिव्हरी नंतर ना मला खूप जास्त बॅक पेन होत होता. ही गोष्ट मी माझ्या फ्रेंडसोबत शेअर केली आणि तिने मला ह्या मॅट्रेस बद्दल सांगितलं होतं. म्हणूनच ना तिच्या घरी सुद्धा ही मॅट्रेस होती आणि तिची मॅट्रेस पाहून ही मी फ्लो मॅट्रेसची अँटी ग्रॅव्हिटी मॅट्रेस ऑर्डर केली. ही मॅट्रेस 100% नॅचरल लेटेक्सने बनलेली आहे आणि ह्यात 3D एअर फ्लो टेक्नॉलॉजी आहे, ज्याने बॉडीची हीट मॅट्रेसमध्ये ॲब्झॉर्ब होते आणि साईडनी रिलीज होते. त्यामुळे टेम्परेचर 5 डिग्री कूल राहतं आणि ते सुद्धा विदाऊट AC. मला तर ही मॅट्रेस खूप जास्त आवडली. तुम्ही तुमच्या बेडच्या अकॉर्डिंग तुम्हाला हवी तशी मॅट्रेस ऑर्डर करू शकता. तर ह्यामध्ये मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजी आहे, ज्यामुळे आपला पार्टनर साईडला मूव्ह झाला तरी सुद्धा आपल्याला झोपेत डिस्टर्ब होणार नाही. कारण यात 0 पार्टनर डिस्टर्बन्स आहे. यात चारकोल इन्फ्युज्ड कव्हर आहे, जो मशीन वॉशेबल आहे. आणि जर तुम्हाला पैशाचं टेन्शन असेल तर ही मॅट्रेस 0 कॉस्ट EMI वर सुद्धा उपलब्ध आहे. तर पहा, आपल्या बायकांना कधीच कुठल्या गोष्टीवर विश्वास बसत नाही, म्हणूनच 100 दिवसांची रिस्क फ्री ट्रायल आणि सोबतच 10 इयर्सची वॉरंटी सुद्धा आहे. तर तुम्हाला ही मॅट्रेस ऑर्डर करायची असेल माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, नक्की जाऊन चेकआउट करा. मेथीची भाजी बनवते मी, पातळ बनवते. आणि तशी पहिल्यापासूनच असं नाही की डिलिव्हरी झाली म्हणून मला पातळ भाजी आवडते. मला पहिल्यापासून पातळ भाजी आवडते. बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खूप भारी लागते. कुणाला आवडते मला सांगा. तर मला बऱ्याच जणींनी विचारलं होतं तू कशी बनवते, तर आज तुमच्यासोबत शेअर करते. तसं मी तुमच्यासोबत आधीही शेअर केलेली आहे, पण तरी सुद्धा विचारतात. खूप जास्त लसूण घेतलाय मी. जास्त लसूण टाकला ना भाजी एकच नंबर होते. म्हणजे परतायला पण लसूण टाकते. आणि त्याच्यानंतर मसाला जेव्हा करतो ना, मसाला वाटण वगैरे बनवते ना, तर त्याच्यात पण टाकते. म्हणजे दोन्ही वेळेस टाकलं ना एकदम छान अशी चव लागते मस्त. आता याच्यामध्ये मेथीची भाजी घेतली मी पाहिली ना तुम्ही, मगाशी मी तुम्हाला दाखवली तेवढी मी काही घेतली नाही, कारण ती खूप जास्त होती आम्हाला तिघांना. शौर्य काय फक्त रसा खातो आणि थोडीशी घेतली. मग म्हणजे मी त्याच्यातली अर्धी बनवते, अर्धी परत सुकी वगैरे बनवते. संध्याकाळी डाळ भात वगैरे जर केलं तर त्याच्यासोबत तोंडी लावायला करत असते. मग आता मी थोडीशी करते, पातळ बनवते म्हणून. दुसरं काही द्यायचं नाही बाबू त्याच्याकडे, कारण तो काय करतो काही पण तोंडात घालतो ना, मग पोटात जाईल त्याच्यामुळे. एका ताईने मला कमेंट केली होती की कुठलीही भाजी असली ना तर ती निवडायच्या आधी स्वच्छ धुवायची आणि मग ती डायरेक्ट भाजी बनवायची. म्हणजे कापून घेतो ना आपण भाज्या किंवा मग अशी निवडून वगैरे घेतो, मग धुवायची नाही. पण काय माहित का, मेथीची भाजी ना मी जरी आधी धुतली ना तरी पण ती परत एकदा निवडल्यावरती परत मला सवय अशी धुवून घेते. आणि मग लसूण आता तेलामध्ये लसूण वगैरे टाकलाय, छान असं लालसर परतलाय आणि त्याच्यामध्ये आता ही भाजी टाकलाय.
आता जवळपास भरपूर दिवस झाले असतील. मिक्सरचं हे तर तुटलंच होतं माझं पकडायचं. त्याच्यानंतर मिक्सरचं जे झाकण आहे ना ते सुद्धा खराब झालं होतं. एक छोटीशी अशी प्लेट भेटली मला घरामध्ये आणि मी त्याला असं लावले. म्हणजे आपण बायका कुठल्या गोष्टीचा कधी शोध लावू सांगताच येत नाही. एकदम परफेक्ट बसले आणि कितीही पातळ वाटण असलं ना तरी साईडनी हे थोडं फार निघतं पण जास्त काही निघत नाही. मग आता चाललंय तसं चाललंय. असं काहीतरी आहे माझं. मस्त असं एकदम पातळ शेंगदाणे, मिरच्या आणि लसूण परत एकदा असं मस्त वाटून घेतलं आणि मग हे जे वाटण केलेलं आहे ते भाजीमध्ये टाकून द्यायचं आणि भाजी शिजून द्यायची. मस्त अशी भाजी रेडी होते आपली. मी 5 वाजता उठते ना, मग ते बेबी पण 5ला उठतो. मग काय होतं, मी काम आवरत नाही कारण शौर्यला पण पाहता येत नाही. त्याला त्याची आंघोळ त्याचं आवरायचं, मग त्यामुळे मग होत नाही. पण तो आला ना की मग छान असं बघतो आणि मग मला पण थोडासा वेळ भेटतो. आणि काय होतं म्हणजे मी आता किती म्हटले ना ब्लॉग मला सुरू करायची तरी पण असं होतं सकाळी मी 5ला उठते. 5 वाजल्यापासून एकदम धावपळीमध्ये काम असतात कारण असं वाटतं हे काम आधी करून घेते कारण परत बेबी उठलं तर मग काम व्हायचं नाही. असं करता करता सगळे कामं होतात. जवळपास 12-12:30 पर्यंत जरी सगळी कामं आवरली ना तरी पण मग तिथून पुढे मला व्लॉग स्टार्ट करायला किंवा मग व्हिडिओ बनवायला खूप जास्त वेळ असतो. पण 5 वाजल्यापासून खूप जास्त दमलेली होती मी. असं वाटतं मी कधी झोपण कधी थोडा वेळ पडेन असं होतं. त्यामुळे मग उद्या करीन असं होते माझं आता. आणि किती म्हणलं ना रुटीन बसवायचंय कारण इंस्टाग्रामवरती मी जवळपास भरपूर दिवस झाले 3 महिन्यांपर्यंत अकाउंट जरा प्रॉब्लेम मध्ये होतं. तोपर्यंत मग मी काही रील वगैरे शूट केलं नाही. मग जरा बऱ्यापैकी बरं होतं म्हणजे कमीत कमी फक्त आपलं युट्यूबवरती लक्ष होतं. पण आता ते पण अकाउंट माझं देवाच्या कृपेने चांगले झाले म्हणजे चालू झाले. तिकडे पण थोडंसं कंटिन्यू राहावं लागतं आणि एखाद्या गोष्टीमध्ये आपण कंटिन्यू असेल ना तर थोडंफार काहीतरी आपल्याला म्हणजे आपलं चालू राहतं किंवा लोकांपर्यंत आपण राहतो. लोक पण आपले आवर्जून पाहतात असं असतं. आणि कधीतरीच मग एखाद्या दिवशी असं महिन्यातून 1.5 महिन्यातून जर आपण एखादी गोष्ट केली तर मग तेवढं आपल्याला लोक पण बघत नाही तेवढं उत्सुकतेने आणि मग त्यांना पण थोडंसं बोर व्हायला लागतं. सबस्क्राईब केलेलं असलं तरी सबस्क्राईब करतात असं होतं. मग थोडंसं आता तिकडे पण लक्ष द्यायचं ठरवले. सोबत बेबीचं सुद्धा मी अकाउंट ओपन केले इंस्टाग्रामवरती. सो डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी देईल म्हणजे माझ्या पण अकाउंटची आणि त्याची पण देईल. कारण तुम्ही जाऊन पहा त्याचे म्हणजे त्याला सुद्धा इतकं सारं प्रेम देत आहे. 1 महिना झाला त्याचा अकाउंट ओपन करून आणि 3000च्या वरती फॉलोअर्स त्याचे झाले. म्हणजे त्याला पण इतके छान कमेंट्स येतात आणि इतकं प्रेम देत आहे. तर खाली डिस्क्रिप्शन चेकआउट करा आणि दोन्हीकडे सुद्धा फॉलो करा. बेबीला पण बेबीच्या आईला पण. चला जास्त वेळ न झाला आता मला भाकरी बनवायची. भाकरी वगैरे सगळं बनवून घेते आता आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे करते कारण तोपर्यंत हे पण येतील. यांना येऊपर्यंत तर काय थांबता येणार नाही. हे आल्यावरती बघू. आज मी म्हटले यांना मी तुम्हाला ब्लॉग मध्ये घेणार आहे. आता काय माहिती येतात की नाही. सगळं आवरल्यावरती मग मी ब्लॉग कंटिन्यू करते. काय झालं नाही उरायलं मागच्या वेळेस तुम्ही लावलं होतं ना त्याला 2-3 सेल टाकले. मला वाटलं ते बंदच पडलंय पण बंद नाही ते पॅक होऊ राहिले म्हणून ते लागत नाही. तर सगळं जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू केले. बाकीचं सगळं काही काम होतं ना किचन मधलं काही आवरले काही तसंच आहे. आणि दक्ष 2 वेळेस झोपलाय 2 वेळेस उठलाय असं चाललंय. त्याला नुसतं झोका द्यायचं काम चाललंय. कधी कधी तो अजिबात झोपत नाही. पण आता पहिल्यासारखं रात्री जागवत नाही. तर पहिलं रात्री 12ला उठला तर मग परत झोपतच नव्हता. 2-3 वाजेपर्यंत तर झोपतच नव्हता. पण आता कसं 9:30ला तो झोपला की पहाटे 5ला उठतो आणि मला पण डबा बनवायला पहाटे 5ला उठावं लागतं. मग तो पण उठतो असंय. पण बरं झालं ते रात्री उठत नाही. माझी पण निवांत झोप होती आणि मग मला पण थोडंसं बरं होतं. तर इथं ना 2 दिवसापासून असं झालंय. 2 नाही जवळपास 15 दिवसापासून झाले. हे जे घड्याळ आहे ना भिंतीवरती लावलं का ते बंद पडल्यासारखं वाटतंय. मग मी सेल आणले 2 वेळेस लावला तर त्याला 2 वेळेस नीट करायचं काम चालू आहे. तर आता मी तर ट्राय करून पाहिलं माझ्याच्याने काय होईना मग यांना सांगितलंय. तर त्याला तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स होत्या मला की तू ब्लॉग कसे शूट करते तुझ्याकडे कोणतं स्टँड आहे वगैरे. किंवा मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं मी ते प्ले बटनचा जो व्हिडिओ टाकला होता ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलं होतं स्टँड. कारण की त्याला ना मिरर आहे आणि त्याच्यामधून ते दिसतं. तर माझ्याकडं एकच स्टँड होतं जे दसऱ्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल. दसऱ्याच्या ब्लॉगमध्ये मी त्याचं पूजन केलं होतं. पण तेव्हापासून ते एकदमच खराब झाले. मी अजिबात वापरत नाही कारण ह्या स्टँडचा मला काहीच उपयोग झाला नाही. तुम्हाला जर ब्लॉगिंग स्टार्ट करायचं असेल किंवा काय हे स्टँड अजिबात घेऊ नका. जर रेसिपीचे ब्लॉग असतील ना एकाच जागी फिटिंग होतं हे स्टँड. याला तर गंज पण लागलाय कारण हे पूर्ण खराब झाले. मी ठेवून दिलं होतं. आता एक कमेंट आली होती मला म्हणून मी हे शोधून काढलं तुम्हाला दाखवण्यासाठी. कारण हे जे आहे ना
तर हे फक्त मी किचनला एकाच जागेवरती फिट करावं लागतं, एकाच जागेवरती फिट केलं होतं. आणि ह्याच्यासोबत ना हे असं येतं, याच्यामध्ये मोबाईल लावला की मग मस्त आपण असं व्हर्टिकल हॉरिझॉन्टल सगळीकडून असं शूट करू शकतो. पण झालं असं की 7-8 दिवसांपूर्वी, 7-8 नाही जवळपास 15-20 दिवसांपूर्वी मोबाईल याला मी जॉईन केला आणि पाण्याच्या जारवरती ठेवला होता व्हिडिओ शूट करायला. तर हे स्टँड आणि मोबाईल दोन्ही पण पडलं आणि हे ह्या साईडचं जे आहे ना तर इकडं जे होतं ना तर ते तुटून गेलं. आणि बरं झालं मोबाईलला काही झालं नाही, स्टँड तर नवीन घेता येईल, पण मोबाईलला जर काही झालं असतं, मोबाईल असं मला उचलूच वाटत नव्हतं, म्हटलं आता मोबाईल फुटला, पण चला स्टँड फुटलं. आणि हे जे आहे ना आता हे तर मी काही जास्त दिवस वापरलं नाही, म्हणजे हे जॉईन करायचं. पण हे जे आहे ना तर ते कोणत्या मालिका असू द्या किंवा असं काही बघायचं असेल ना मला मोबाईलमध्ये, तर मग मी याला लावायचे. आणि मला हे मी खूप दिवस वापरलं, पण आता जाऊ द्या, आता मला एक छान असं स्टँड घ्यायचंय. आणि तुम्ही विचारतात ना मग आता हे तू कशावरती व्हिडिओ शूट करते, तर आज मी तुम्हाला दाखवते. स्टँड असू नसो तरी पण आपण काहीतरी करू शकतो जर आपल्याला करायचंच असेल तर. कारण आता माझ्याकडे स्टँड नाही, भरपूर दिवस झाले, तरी सुद्धा मी व्हिडिओ शूट करते. तर आता मी तुम्हाला दाखवते की मी नेमकं माझा सेटअप काय आणि माझं स्टँड कोणतं आहे. हे माझं मोबाईलचं स्टँड म्हणजे हे कूलरवरती मी अशा 2 पिलो ठेवते आणि इथं माझा मोबाईल ठेवलेला असतो. जर मिनी ब्लॉग बनवायचे असेल तर उभा किंवा मग असा आडवा. आणि हे जिकडं पाहिजे तिकडं मला घेऊन जाता येतं, कारण की याला असे चाक आहेत. आणि मग याने मला खूप जास्त मदत झाली ह्या कूलरनी. आम्ही दुसरं कूलर घेतलं तेव्हा हा कूलर बंद पडला, पण बंद पडला तरी सुद्धा ह्याचाच मला खूप जास्त उपयोग झाला. खूप जुना कूलर आहे, पण मस्त माझ्या कॅमेऱ्यासाठी आणि मस्त मला मदत केली. मला घ्यायचं आहे स्टँड आणि बघू म्हटलं आता घेताना चांगलं घेऊ, कारण की एवढा दिवस थांबले तर आता घेऊन घ्यायचं तर चांगलंच घेऊ. 4 वाजून 17 मिनिटं झाली होती. आता किती वेळ झाले, 4:22. मॅट्रेस खरंच खूप छान आहे आणि मला एवढी आवडली. आता सध्या ना याच्यावरची बेडशीट अजून टाकलं नाही मी, कारण की जेव्हा आमचं बेड आला ना तेव्हाच मी बेडशीट ऑर्डर केलं होतं, पण ते कोणत्या तरी प्रॉब्लेममुळे ते परत रिटर्न गेलं. आणि मग आता आजची डेट दिली आहे त्यांनी, म्हणजे मला सकाळीच फोन आला होता की आज संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत येईल. आता आज नाही आलं तर कमीत कमी उद्या तर फिक्समध्ये येईल. बेडशीट वगैरे टाकलं की मग एकदम छान असं लुक येईल. कपाट वगैरे लावलं ना ह्या साईडला, मला ह्या साईडला लावायचे, कारण की ती भिंत काय झाली अर्धाच नेमकं कलर दिलाय, मग ते अजिबात चांगलं वाटत नाही. म्हटलं आता तिथे लावलं ना की मग थोडंसं घरामध्ये छान असा लुक येईल आणि अजूनच मस्त वाटेल. कसं ऐकतोय भामट्या, किती शांत बसलाय. दक्ष बाबू काय बोलतो, का करतो, का करतो तू, झोपला, हात खातो, हात खातो. अय्यो जेव्हा हे घरी असतात ना तेव्हा इतका भारी खेळतो ना, मग अजिबात असं रडत नाही. आणि जेव्हा हे घरी नसतात ना मग तेव्हा मला त्रास देतो. म्हणजे यांना असं वाटतं किती शांत बाळ आहे आपलं, असं म्हणतं. शांत नाही, मला तो कधी कधी मी भाकरी बनवत असले तरी काही करू देत नाही, स्वयंपाक करत असले तरी मग सारखं त्याला घ्यावं लागतं. पण जेव्हा हे घरी असतात ना मग यांना असं वाटतं किती शांत बाळ आहे, तुझं सगळ्या गोष्टी निवांत होतात असं होतं. पण तसं नसतं. चला शेवरेज काय त्याच्याच गुंगीत येतो, काय करतोय काय मी, पाणी खायचं काम चालू आहे त्याचं. उद्या संडे त्याच्यामुळे काय आज अभ्यास नाही घेतला, आता डायरेक्टली संध्याकाळी. सो चला आता ब्लॉग सेंड करूया. ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करा. होय ओ तुम्ही व्हिडिओमध्ये येणार आहे का? नाही. का बरं? सगळेजण विचारते तुम्हाला, का बरं? आम्हाला नाही व्हिडिओमध्ये. मग आता तर तुम्ही आले व्हिडिओत. अयो काय होतं व्हिडिओमध्ये आल्यावर, काय प्रॉब्लेम आहे? पहिल्यांदा वाटतं. आता मी पण जेव्हा नवीन व्हिडिओ काढायचे तेव्हा वाटत त्याच्यात काय काय काय. तर चला मग आज कसं तरी बळजबरी घेतलंय मी व्हिडिओमध्ये. सो चाललंय माझं आता मी बघन व्हिडिओ माझं कंटिन्यू करायचं. अजून 15 दिवसांनी तर चाललंय माझं कंटिन्यू करायचं, कारण थोडंसं घरातला पण पसारा मला व्यवस्थित ठेवायचा आहे. आणि मग म्हटलं मग व्यवस्थित काम वगैरे एकदा रुटीन छान असं बसवलं ना मग मस्त ब्लॉग मी शूट करत जाईन. तर कारण पलीकड पण खूप सारा पसारा आहे, कारण तुम्हाला माहितीच आहे माझे जे कपडे असतात ना सगळे
तर मी सगळे तिकडंच तसे ठेवून देते आणि तुम्हाला दाखवणार पण मी माझ्या साड्या कशा ठेवते, माझे कपडे कसे आहेत काय. पण ते कधी आपलं वॉर्डरोब आलं ना मग मी तेव्हा तुम्हाला सगळी माझी रियालिटी, माझे कपडे कसे ठेवते मी काय ते सगळं दाखवणार नाही. सो चला आता ब्लॉग सेंड करूया. सकाळपासून एवढी बडबड झाली. तर असं चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारा प्रेम द्या, खूप सारा आशीर्वाद द्या. ब्लॉग कसा वाटला कमेंट करा. आपण नक्की सांगा ब्लॉग.